हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लिआय. महत्त्वाचा टॉपिक आहे. बोर्डसाठी याचं वेटेज 6 मार्क्स होतं. सो CETमध्ये वी कॅन एक्सपेक्ट 2 या 3 क्वेश्चन्स फ्रॉम दिस टॉपिक. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन. खूप क्विकली होणार आहे. जर तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या व्हिडिओच्या, कारण की या लेक्चरमध्ये मी बेसिकली एक्सप्लेनेशनपेक्षा जास्त कन्सेप्ट सगळ्यात कवर होत आहेत का कमीत कमी टाईममध्ये ह्याच्यावरती जास्त लक्ष देणार आहे. So let's start with the topic atoms, molecules, nuclei. The first part, तुम्ही रुदरफोर्ड्स मॉडेल जर काही वाचलं तर ते थोडंसं थिअरॉटिकल आहे. इंट्रोडक्शन पार्ट एवढा इम्पॉर्टंट नाही आहे CET पॉईंट ऑफ व्ह्यूनी. डायरेक्टली महत्त्वाचा पॉईंट चालू होतो बोहर्स ॲटॉमिक मॉडेल, दॅट इज बोहर्स पॉस्च्युलेट. आणि पॉस्च्युलेटमध्ये तुम्हाला 3 पॉस्च्युलेट माहिती पाहिजे की एव्हरी हायड्रोजन ॲटममध्ये और हायड्रोजन लाईक ॲटममध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन सर्क्युलर ऑर्बिट such that necessary centripetal force is provided by the electrostatic force of attraction 1/4π e² by r². हा पहिला पॉस्च्युलेट आहे. सेकंड पॉस्च्युलेट सेज दॅट इलेक्ट्रॉन कॅन ओनली रिव्हॉल्व इन सर्टन ऑर्बिट्स. इलेक्ट्रॉन पाहिजे तिथे रिव्हॉल्व नाही करू शकत. एक सर्टन पार्किंग ऑर्बिट्स चुकीचा वर्ड आहे. एक सर्टन ऑर्बिट्समध्येच तो रिव्हॉल्व करू शकतो जिथे त्याचा अँग्युलर मोमेंटम एका कॉन्स्टंटचा इंटिग्रल मल्टिपल आहे. त्या कॉन्स्टंटला h/2π असं म्हणतात. n म्हणजे इंटिग्रल मल्टिपल 1 2 3 4. त्या nला आपण म्हणतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, त्याला काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. अँड थर्ड आहे, जेव्हा पण ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन हायर लेवलपासून लोअर लेवलवर जम्प करतो तर तो एनर्जी एमिट करतो इन फॉर्म ऑफ अ फोटॉन. हे तुम्हाला तिन्ही पॉस्च्युलेट्स माहिती आहेत. कधी कधी फोटॉनची एनर्जी hc/λ मध्ये पण दिलेली असते. लॅम्बडाच्या टर्म्समध्ये कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल 12400 इन अँगस्ट्रॉम युनिट विल गिव्ह यू एनर्जी इन इलेक्ट्रॉन वोल्ट्स. एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये मिळून जाईल तुम्हाला. सो 3 पॉस्च्युलेट्स नंतर आपण डेरिवेशन केलेलं आणि त्याच्यातनं 3 फॉर्म्युले महत्त्वाचे तुम्हाला माहिती पाहिजे. रेडियस ऑफ इलेक्ट्रॉनचा ऑर्बिट अँड इट इज ε0 h² n² अपॉन πme². वेलॉसिटीचा फॉर्म्युला बनतो e² अपॉन 2ε0 hn. आणि एनर्जीचा फॉर्म्युला बनतो टोटल एनर्जीचा -me⁴ अपॉन 8ε² h² n². या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर n सोडलं तर बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 0.537 अँगस्ट्रॉम युनिट इंटू n². इथे सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 2.18 इंटू 10⁶ अपॉन n. इथे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n आहे. आणि इथे व्हॅल्यू आहे -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट अपॉन n². तुम्हाला रेडियस ऑफ द फर्स्ट ऑर्बिट जर विचारलं तर n ला 1 टाकणार, सेकंड ऑर्बिटला 2 टाकणार, थर्डला 3 टाकणार. कोणत्याही ऑर्बिटचा रेडियस, वेलॉसिटी आणि एनर्जी काढता आली पाहिजे. तुम्हाला ह्याच्यातनं काय कळालं आहे की रेडियस हा n² ला प्रपोर्शनल आहे, वेलॉसिटी हा n⁻⁻1 म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू n आहे, आणि एनर्जी ही पण इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू n² आहे. या डेटामधनं तुम्हाला अजून बरेच क्वेश्चन विचारू शकतात, जसं की ओमेगा कसा डिपेंड करतो. अरे ओमेगा तर v/r असतो आणि v आणि r चे फॉर्म्युला डिवाइड करून मी फॉर्म्युला बनवू शकतो. बट प्रपोर्शनॅलिटी विचारली असेल तर मी कसं करू शकतो? v/r आहे ना, सो v ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू n आहे v, आणि r हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू n² आहे. त्यामुळे ओमेगा 1/n³ ला प्रपोर्शनल आहे. टाइम पिरियड कसा आहे? मग टाइम पिरियड तर ओमेगाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. सो टाइम पिरियड डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर क्यूब येईल. अशा प्रकारचे तुम्हाला पाहिजे ते व्हेरिएशन बनवता येतात. इथे खूप सारे व्हेरिएशन्स पॉसिबल आहे. नॉर्मली तुम्हाला हे 3 व्हाईट कलरचे इक्वेशन्स बाय हार्ट पाहिजे. यू शुड लर्न इट विथ देअर व्हॅल्यूज ऑब्व्हियसली. हे झालं बेसिक फॉर्म्युलेचे डेरिवेशनचा रिझल्ट. हा रिझल्ट तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. यू मस्ट नो दिस व्हॅल्यूज. वन्स वी कंप्लीट दिस फॉर्म्युले, नेक्स्ट वी एंटर इंटू द हायड्रोजन स्पेक्ट्रमवाला कॉन्सेप्ट. हायड्रोजन स्पेक्ट्रममध्ये तुम्हाला माहिती आहे की जेव्हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटवरून लोअर ऑर्बिटवर जम्प करतो तो लाईट एमिट करतो. तर हायड्रोजनमध्ये ती लाईट वेगवेगळ्या सिरीजमध्ये आपण डिवाइड करतो. जसं की लायमन सिरीज म्हणजे जर इलेक्ट्रॉननी वरतून जम्प करून फर्स्ट ऑर्बिटवरती जम्प केला असेल तर त्या सगळ्या वेव्हलेन्थला आपण काय म्हणतो? लायमन सिरीज. सगळ्या इन्फिनिटीपासून सेकंड ऑर्बिटपासून जम्प केलं, थर्डवरून जम्प केलं, फोर्थवरून जम्प केलं, फिफ्थवरून केलं, असं इन्फिनिटीपासून केलं, या सगळ्या वेव्हलेन्थच्या ग्रुपला लायमन कन्सिडर केलं जातं. बाल्मरमध्ये सेकंडवरती जम्प केलं पाहिजे, पाश्चनमध्ये थर्डवर जम्प केलं पाहिजे, ब्रॅकेटमध्ये फोर्थवर जम्प केलं पाहिजे वरतून, आणि पीफंडमध्ये फिफ्थवर जम्प केलं पाहिजे वरतून. सो हा त्याचा बेसिक क्रायटेरिया आहे. हा त्याचा फॉर्म्युला आहे जो आपण वेव्ह नंबरचा फॉर्म्युला त्याला म्हणतो. या फॉर्म्युलामध्ये पी म्हणजे इनर ऑर्बिट असतो. सो पी कोण डिफाईन करतो? पी सिरीज डिफाईन करतो. पी सिरीज डिफाईन करतो म्हणजे पीची व्हॅल्यू 1 म्हणजे लायमन, पीची व्हॅल्यू 2 म्हणजे बाल्मर, 3 म्हणजे पाश्चन, 4 म्हणजे ब्रॅकेट, 5 म्हणजे पीफंड. आणि एन काय असतो? एन आउटर ऑर्बिट असतो. आउटर ऑर्बिट डिफाईन करतो की कुठली सिरीजमध्ये कोणती लाईन आहे, सिरीजमध्ये कोणती लाईन आहे. म्हणजे जसं की जर काही आउटर ऑर्बिट जो बाहेरचा ऑर्बिट आहे तो जस्ट p+1 असेल म्हणजे व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट असेल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी पाश्चनचं एक्झाम्पल देतो. पाश्चनसाठी इनर ऑर्बिट 3 आहे,
आउटर ऑर्बिट फोर्थ आहे, फोर्थ वरून तो जम्प करत असेल तर त्याला आपण म्हणतो दिस इज कॉल्ड ॲज दी लॉंगेस्ट वेवलेंथ. ओके, त्याला काय म्हणतो आपण? दी लॉंगेस्ट वेवलेंथ. लॉंगेस्ट वेवलेंथसाठी व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट घ्यावा लागतो. लॉंगेस्ट का लॉंगेस्ट वेवलेंथ असणार आहे ही? कारण की कॉमन सेन्स आहे, लगेच वरतून जम्प केलं तर एनर्जी मिनिमम असेल, एनर्जी मिनिमम म्हणून फ्रिक्वेन्सी मिनिमम म्हणून वेवलेंथ मॅक्सिमम. सो चला मी तुम्हाला एकदा इथे या बुलेट लेक्चरमध्ये एकदा क्विकली विचारतो की मला सांगा व्हॉट विल बी द लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लायमन. लायमनला लॉंगेस्ट वेवलेंथ काय असेल? 2 to 1. लॉंगेस्ट ऑफ बाल्मर 3 to 2. लॉंगेस्ट ऑफ पाशन 4 to 2. लॉंगेस्ट ऑफ ब्रॅकेट 5 to 2 आणि लॉंगेस्ट ऑफ पीफंड 6 to 2 जम्प. ते शॉर्टेस्ट असतात तर जम्प इन्फिनिटीपासून झाला पाहिजे. शॉर्टेस्ट वेवलेंथ इन्फिनिटीवरून जम्प केल्यावरती मिळते. सो शॉर्टेस्ट वेवलेंथ कोणाचीही असू देत इन्फिनिटीचा जम्प पाहिजे, कारण की वेवलेंथ शॉर्टेस्ट म्हणजे फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम, फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम म्हणजे एनर्जी मॅक्सिमम आणि मॅक्सिमम एनर्जी जेव्हा इन्फायनाईटवाला जम्प असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. लॉंगेस्ट वेवलेंथसाठी नेक्स्ट ऑर्बिट घ्यायचा आणि शॉर्टेस्टसाठी इन्फिनिटी घ्यायचा. हे खूप महत्त्वाचं आहे. खूप सारे प्रश्न बनतात हायड्रोजन स्पेक्ट्रमवरती. लक्षात राहू द्यात की लायमन UV रिजनमध्ये असतो, बाल्मर व्हिजिबलमध्ये असतो, त्यामुळे बाल्मर सगळ्यात पहिला डिटेक्ट करण्यात आला आणि हे तिन्ही पण इन्फ्रारेड रिजनमध्ये लाय करतात. वन्स वी कंप्लीट द हायड्रोजन स्पेक्ट्रम, नेक्स्ट आहे रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ. सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही केमिकल कायनेटिक्समध्ये शिकला, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये शिकला, आता फिजिक्समध्ये पण, की रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ हा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे आणि ज्याच्यामध्ये रेट इज प्रपोर्शनल टू प्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन. आणि इथं मायनस साईन असणार आहे जेव्हा मी कॉन्स्टंट काढीन. मायनस साईन इंडिकेट्स की डिक्रीज होतो आहे, डिके होत आहे. आणि ह्या फॉर्म्युलाप्रमाणे डिराईव्ह करून उत्तर असं येतं लॉग ऑफ Nt/N0 इज इक्वल टू e raised to minus lambda t, e raised to minus lambda t. आणि याच्यावरनं फॉर्म्युला हा लॉगॅरिथमिकवरनं एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला असा बनतो N0 e raised to minus lambda t. खूप रेअरली असं होईल की प्रश्न ह्याच्यावरती विचारतील. प्रश्न नॉर्मली हाफ लाईफवरती विचारतात. हाफ लाईफ काय असतो? हाफ लाईफ म्हणजे लॅम्बडा हाफ नाही, टी हाफ. हाफ लाईफ काय असतो? बेसिकली दोन लाईफ्स इम्पॉर्टंट आहे तिथे. हाफ लाईफ इम्पॉर्टंट आहे आणि ॲव्हरेज लाईफ इम्पॉर्टंट. हाफ लाईफ म्हणजे कॉन्सन्ट्रेशन N0 पासून N0/2 एक्झॅक्टली अर्ध होण्यासाठी किती वेळ लागला, त्या वेळाला आपण म्हणतो हाफ लाईफ. आणि त्याचा फॉर्म्युला असा येतो log to the base e2, ज्याला ln2 पण म्हणतात, डिवायडेड बाय लॅम्बडा, डिवायडेड बाय लॅम्बडा. आणि ln2 ची व्हॅल्यू जी असते log ऑफ 2 to the base e, त्याची व्हॅल्यू असते 0.693 अपॉन लॅम्बडा. हा हाफ लाईफ असतो. हाफ लाईफमध्ये कॉन्सन्ट्रेशन हाफ होतं जे काही असेल. म्हणजे समजा 128 न्यूक्लियास असतील तर हाफ लाईफ, एका हाफ लाईफ नंतर ते 64 होतील, 2 हाफ लाईफ नंतर ते 32 होतील, 3 हाफ लाईफ नंतर 16 होतील, 4 हाफ लाईफ नंतर 8 होतील, 5 हाफ लाईफ नंतर 4 होतील, 6 हाफ लाईफ नंतर 2 होतील आणि असं असं कमी होत जाईल. ओके, हाफ लाईफ म्हणतो तर. आणि ॲव्हरेज लाईफ म्हणजे काय? ॲव्हरेज लाईफ म्हणजे ज्या वेळानंतर कॉन्सन्ट्रेशन बिकम्स 37%, म्हणजे 50 पेक्षाही कमी. किती? 37%. हा 37 का घेतला? 43 का नाही घेतला? 72 का नाही घेतला? 37 मध्ये काय स्पेशल आहे? तर 37 हा ॲक्च्युली 1/e ची व्हॅल्यू आहे. ओके, ज्यावेळेस 1/e आपण करतो तर आपल्याला 37.37 मिळतो. म्हणजे ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस 37% पर्यंत रिड्यूस होतं त्या टाइमला आपण म्हणतो टी ॲव्हरेज, ॲव्हरेज किंवा मीन टाइम. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला फक्त 1/λ. दॅट्स इट, 1/λ. तुम्ही टाकून बघा 1/λ इथे. इथे जर तुम्ही 1/λ टाकला तर तुम्हाला मिळेल कॉन्सन्ट्रेशन नाव इज इक्वल टू ओरिजिनल e raised to minus lambda into 1/λ, म्हणजे e raised to -1 म्हणजे 1/e. सो 1/e is 0.37. सो 37% बनतो. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अल्फा बीटा गामा डिकेज हे खूप इझी आहेत. लक्षात ठेवा, कोणताही न्यूक्लियस विथ ॲटॉमिक नंबर ए आणि ॲटॉमिक नंबर झेड आणि मास नंबर ए यांनी जर समजा अल्फा रे एमिट केला तर अल्फा नथिंग बट हिलियम न्यूक्लियस असतो. त्यामुळे वरचा नंबर 4ने कमी करायचा आणि खालचा नंबर 2ने कमी करायचा. ओके, आणि एलिमेंटचं नाव चेंज करायचं. एक्सचं एक्स नाही राहणार, वाय होणार आहे, आणखी नाव चेंज झालं. आणि जर काही बीटा एमिट करत असेल एखादा, तर वरचा नंबर मात्र चेंज नाही करायचा, खालचा नंबर 1ने वाढवायचा. ओके, 1ने वाढवायचा प्लस, कारण की बीटा काय असतो? बेसिकली इलेक्ट्रॉन असतो एक. ओके, सो बघा ना, बॅलन्स करून बघा. वरती ए प्लस 0 इज ए, खाली झेड प्लस 1 मायनस 1 इज झेड. पण तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारतील बघा, असा प्रश्न विचारतील. समजा एखादा न्यूक्लियस आहे 100x45, एक रँडम नंबर देतो मी, त्याला सिरियसली घेऊ नका. सपोज ह्याचा झाला 80y40 झाला, 80y40 झाला. चला, तर मला सांगा इथे किती अल्फा किती बीटा एमिट झालेत. तुम्ही खूप विचार कराल, पण तुम्हाला लवकर समजणार नाही. मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ट्रिक आहे फक्त वरचा नंबर बघायचा कितीने कमी झाला, कारण की बीटा वरच्या नंबरला कमी करण्यात पार्टिसिपेट करतच नाही. बीटा फक्त खालचा नंबर कमी करण्यात किंवा वाढवण्यात पार्टिसिपेट करतो. सो वरचा नंबर फक्त एकच गोष्ट चेंज करू शकते, तो आहे अल्फा. सो वरचा नंबर कितीने कमी झाला? 20ने. एक अल्फा 4ने कमी करू शकतो, म्हणजे किती अल्फा लागतील? एक अल्फा 4ने कमी करू शकतो, म्हणजे किती अल्फा लागतील? 5 अल्फा लागतील ना.
पाच अल्फा मी एमिट केले तेव्हा जाऊन वरचा नंबरच्या 20 कमी होणार आहे. याचा अर्थ बघा काय होतो, 100x45 मधून जर काय मी -5 अल्फा केले याचा अर्थ वरचा 20 कमी होणार. 20 कमी झाल्यामुळे तो काय होणार 80. खालचा नंबर 1 अल्फाला 2 कमी होतो म्हणजे 5 अल्फाला 10 कमी होणार म्हणजे 35 होणार तो. ओके, सो खालचा नंबर झाला 35, वरचा नंबर झाला 80. बट मला तर 40 पाहिजे खाली. ठीक आहे 40 पाहिजे, तर आता मला बीटा एमिट करावं लागेल कारण की एक बीटा 1 वाढवतो. सो 5 बीटा एमिट करतो मी. 5 बीटा एमिट केले तर खालचा नंबर वाढेल 5 40 होईल, तो वरचा तो सेम राहील, वरच्याला फरक नाही पडणार. सो आन्सर इज 5 अल्फा 5 बीटा. इट शुड एमिट 5 अल्फा 5 बीटा. असे क्वेश्चन. ओके, सो द नेक्स्ट इज न्यूक्लियर साइज अँड न्यूक्लियर स्टॅबिलिटी. न्यूक्लियर साइजमध्ये वी मस्ट नो रेडियस ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसचा रेडियस हा त्याच्या ॲटॉमिक मास नंबरच्या क्यूब रूटला प्रपोर्शनल असतो आणि त्याचा कॉन्स्टंट असतो 1.2 × 10⁻⁻15. ओके, -15 मीटर असतो तो. दिस इज द रेडियस. सो तुम्ही कोणत्याही न्यूक्लियाइडचा रेडियस विचारला असेल तर तिथं मास नंबर पुट करा. जसं की समजा तुम्हाला विचारले चला ॲल्युमिनियमचं सांगा, व्हॉट इज द न्यूक्लियस ऑफ ॲल्युमिनियम का रेडियस. तर ॲल्युमिनियमचा ए तर 27 आहे. 27 पुट करा. 27चा क्यूब रूट 3. सो ॲल्युमिनियमचा रेडियस किती येईल 3.6 × 10⁻15. कसं काय 3.6 झाला, कारण की हा बनवेल त्याला 3 × 1.2. सो दिस इज व्हेरी युजफुल फॉर्म्युला. ओके, त्यानंतर कॉन्सेप्ट आहे बाइंडिंग एनर्जीज. आता बाइंडिंग एनर्जी बेसिकली काय असतं, तर ज्यावेळेस न्यूक्लियस बनतो, न्यूक्लियस बनताना प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स सगळे कंबाईन होतात, बट त्यांचे इंडिव्हिज्युअल मासेस ॲड केले आणि नंतर न्यूक्लियस बनल्यानंतर मास कॅल्क्युलेट केला तर दोन्ही मासमध्ये तफावत आहे, डिफरन्स आहे. तो डिफरन्स जो आहे तो एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि त्या डिफरन्सला आपण मास डिफेक्ट म्हणतो. काय म्हणतो, मास डिफेक्ट. सो मास डिफेक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर मास डिफेक्ट कॅल्क्युलेट करण्याचं एकदम सिंपल मेथड आहे. जेवढे प्रोटॉन्स आहेत झेड प्रोटॉन्स आहेत त्याचा मास घ्या, प्लस जेवढे न्यूट्रॉन्स आहेत त्यांचा मास घ्या. A - Z न्यूट्रॉन्स असतात, बरोबर. जेवढे प्रोटॉन्स तेवढे मास ऑफ प्रोटॉन इंटू जेवढे न्यूट्रॉन इंटू मास ऑफ न्यूट्रॉन. हा झाला कॅल्क्युलेटेड मास. याच्यात मी ऑब्झर्व्ड मास कॅल्क्युलेट मायनस करून टाकतो, तर याला म्हणतो आपण मास डिफेक्ट. मास डिफेक्ट इज कॅल्क्युलेटेड मास मायनस ऑब्झर्व्ड मास. आणि हा जो मास डिफेक्ट आहे दिस कन्वर्ट्स इंटू एनर्जी विच इज कॉल्ड एज बाइंडिंग एनर्जी, जो Δ-mc² कॅल्क्युलेट करता येतो. बट झोल असा आहे की जर हा kg असेल आणि हा मीटर पर सेकंड असेल तर उत्तर जूलमध्ये येतं. जूल खूप मोठं युनिट आहे. सो त्याला आपल्याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल डिवाइड बाय ई वगैरे वगैरे करून. तर त्यांनी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं आहे की बाइंडिंग एनर्जी कोणत्याही न्यूक्लियसची किती असते 931 MeV फॉर 1 AMU फॉर 1 AMU मास डिफेक्ट. जर मास डिफेक्ट 1 AMU असेल तर 931 MeV एवढी बाइंडिंग एनर्जी असते. सो तुम्ही मास डिफेक्ट काढा, त्याला 931 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला डायरेक्टली एनर्जी मिळणार. ओके, सो बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन हा जो ग्राफ जर काय आपण प्लॉट केला तर यू विल गेट ग्राफ ऑफ दिस नेचर. हायेस्ट काय काय व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजे. हायेस्ट कोणाचा आहे तर आयर्न 56 Fe56 मॅक्सिमम. त्याच्यात तुम्ही अलीकडे आला का पलीकडे गेला, दोन्हीकडे यू विल फाइंड द बाइंडिंग एनर्जी इज डिक्रीजिंग. बट मोस्टली लक्षात ठेवा एलिमेंट ज्याचा ॲटॉमिक मास 30 आहे टू ज्याचा ॲटॉमिक मास 170 आहे, ऑलमोस्ट त्या रेंजमध्ये आपण म्हणू शकतो की बाइंडिंग एनर्जी ऑलमोस्ट काय कॉन्स्टंट आहे, वरच्या लेवलमध्येच राहते. बट त्याच्या पुढे गेलो आपण तर बाइंडिंग एनर्जी कमी होते आणि अलीकडे आलो तरी कमी होते. सो हे अनस्टेबल आहेत, त्यांची बाइंडिंग एनर्जी कमी आहे म्हणजे इझिली त्यांना तोडता येणार आहे. बाइंडिंग एनर्जी आपल्याला कमी असेल त्यांची तर तोडणं इझी होते म्हणून ते अनस्टेबल आहेत. सो जर मला या छोट्यावाल्यांना जर काही मला बाइंडिंग एनर्जी वाढवायची असेल, ते अनस्टेबल आहेत, तर ते स्टेबल कसे बनतील, तर ते काय करतील प्रयत्न, ते 30च्या आतमध्ये यायचा प्रयत्न करतील. म्हणजे समजा एखादा छोटू आहे 10 आणि 15 वाले न्यूक्लियाइड्स आहेत, 10 मास नंबर आणि 15 मास नंबर, तर त्यांचा प्रयत्न असेल ते एकमेकांना स्टिक होऊन मोठे बनतील आणि या सेफ झोनमध्ये येतील. कारण की ते स्टॅबिलिटीचा झोन येतो 30 to 170. आणि जे मोठे आहेत 230 240 वाले ते काय विचार करतील की आपल्याला सेफ बनायचं असेल तर ते स्प्लिट होतील. सो स्प्लिटिंग प्रोसेसला फिशन म्हणतात आणि कंबायनिंग प्रोसेसला फ्युजन म्हणतात. सो न्यूक्लिअर फिशन कोण करतं 170च्या वरचे एलिमेंट्स आणि न्यूक्लिअर फ्युजन कोण करतं फक्त 30च्या खालचे एलिमेंट्स. न्यूक्लिअर फ्युजन चालू होण्यासाठी बेसिक टेम्परेचर रिक्वायरमेंटच 10⁶ केल्विन आहे. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला ते आपण करू शकत नाही. ते न्यूक्लिअर फ्युजन चालू कधी होतं, कारण की 2 न्यूक्लियसला जवळ येण्यासाठी खूप लार्ज एनर्जी लागणार आहे. तर नॉर्मल टेम्परेचरला ते होत नाही, लार्ज टेम्परेचर लागतं, ते सनच्या कोरचं टेम्परेचर आहे. आणि फिशन नॉर्मल टेम्परेचरला होऊन जातं, फिशन नॉर्मल टेम्परेचरला वर्क करतं. ओके, तुम्हाला माहिती पाहिजे ह्याचे एक एक्झाम्पल दिलेत, हे जस्ट बघून घ्या. इथे युरॅनियमचं दिलं आहे आणि त्या हायड्रोजनचं हिलियममध्ये कन्व्हर्जन दिलं आहे जे सनवरती होतं. नेक्स्ट पॉईंट आहे मॅटर वेव्स, डी ब्रॉग्ली वेवलेंथ. तर कोणताही मॅटर मास एमचा वेलॉसिटी व्हीनी जात असेल तर त्याला असोसिएटेड जी डी ब्रॉग्लीज वेवलेंथ असते ती असते h/mv. ओके, हा असते डी ब्रॉग्ली वेवलेंथचा फॉर्म्युला. कधी कधी तुम्हाला त्याची एनर्जी देतील इन्स्टेड ऑफ मास इंटू वेलॉसिटी, तुम्हाला म्हणतील ह्याची कायनेटिक एनर्जी आहे k, तर तुम्ही त्याची डी ब्रॉग्ली वेवलेंथ काढा. तर तुम्हाला माहिती पाहिजे कायनेटिक एनर्जी जरी ½ mv² त्याचा एक फॉर्म्युला असेल तर त्याचा दुसरा फॉर्म्युला आहे मोमेंटम स्क्वेअर अपॉन 2m. कसं काय आला सर, तर मासनी मल्टिप्लाय मासनी डिवाइड केलं मी, तर वरती mv चा स्क्वेअर बनला मोमेंटम स्क्वेअर
अपॉन 2m बनला. सो मोमेंटम कसा कॅल्क्युलेट करता येईल या फॉर्म्युलावरनं, तर 2 आणि m वरती मल्टिप्लाय केले तर 2m कायनेटिक एनर्जीचा रूट इज मोमेंटम. सो दुसरा फॉर्म्युला बनतो h अपॉन अंडर रूट 2m कायनेटिक एनर्जी. दिस इज द फॉर्म्युला. ओके. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ मोठ्या ऑब्जेक्टची, क्रिकेट बॉल, फुटबॉल ह्यांची काढण्यात अर्थ नसतो कारण की ती खूप कमी असते. सो नॉर्मली आपण पार्टिकल्सची काढतो, इलेक्ट्रॉन्सची किंवा चार्जेसची. तर एक्झाम्पल बघा, 1-2 एक्झाम्पल दिलेत बुकमध्ये. एखादा इलेक्ट्रॉन समजा ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्याची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ काय असेल? तर सिंपल आहे त्याची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ काढणं. फॉर्म्युला आहे h/mv. अरे बट आपण पॉस्ट्युलेटमध्ये काय शिकलोय की mvr इज nh अपॉन 2π. सो थोडंसं रिअरेंजमेंट ऑफ टर्म करून बघा तुम्ही. mv खाली घेऊन जा, h/mv बनेल तर तुमचं उत्तर काय येईल? 2π वरती जाईल, 2π r/n असा फॉर्म्युला बनतो. सो कोणत्याही ऑर्बिटमध्ये हायड्रोजनच्या डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ विचारली तर हा फॉर्म्युला वापरा. तुम्हाला विचारलं 4th ऑर्बिटमध्ये सांगा, तर 4th ऑर्बिटमध्ये किती असेल डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ? 2π रेडियस ऑफ 4th ऑर्बिट अपॉन n. n ची व्हॅल्यू 4 आहे. आता 4th ऑर्बिटचा रेडियस कसा काढायचा हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. यू कॅन सबस्टिट्यूट अँड सॉल्व इट. ओके. आपण आधीच बघितलं ना रेडियस ऑफ 4th ऑर्बिट कसा काढायचा? 0.537 अँगस्ट्रॉम युनिट इंटू n². आठवतोय का? आणि नंतर वेव्हलेंथ कधी कधी तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या ऐवजी एखादा चार्ज एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलेला दिला असेल. दिस इज चार्ज q मुव्हिंग इन एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स v. v चा पोटेन्शियल डिफरन्स दिला. तर या चार्जला एनर्जी मिळते, दॅट कायनेटिक एनर्जी इज q इंटू v. एवढी कायनेटिक एनर्जी मिळते आणि या कायनेटिक एनर्जीमुळे तो ॲक्सेलरेट होतो आणि नंतर एक वेलॉसिटी गेन करतो. त्यामुळे त्याची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ कशी काढता येईल? जस्ट मी मागच्या स्लाइडवरती जातो. मागच्या स्लाइडवरती काय दाखवलं मी तुम्हाला? एनर्जी दिली असेल कायनेटिक एनर्जी तर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ अशी काढायची असते, h/2m कायनेटिक एनर्जी. काय असतो फॉर्म्युला? h/2m कायनेटिक एनर्जीचा रूट. अरे पण कायनेटिक एनर्जी चार्ज इलेक्ट्रिक फील्डमध्ये किती असते? √2m qv असा फॉर्म्युला. जर फॉर्च्युनेटली तो चार्ज इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉनचा चार्ज टाकून तुम्हाला डेटा सगळा दिला असतो इलेक्ट्रॉनचा. तुम्हाला हा सगळा डेटा माहीत आहे आत्ताच आणि त्याला व्हॅल्यू टाकल्यावरती त्याचं उत्तर येतं 12.27 अपॉन v अँगस्ट्रॉम युनिटमध्ये आन्सर येतं. √v, सॉरी खाली रूटमध्ये ना, √v. हा क्वेश्चन नीटलाही विचारला होता. दिस इज द फॉर्म्युला फॉर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इन द फील्ड. हाच प्रोटॉन विचारला असता आय कॅनॉट यूज दिस फॉर्म्युला गाईज. प्रोटॉनला व्हॅलिड नाही आहे कारण की प्रोटॉनचा मास वेगळा आहे. तुम्ही प्रोटॉनला हाच फॉर्म्युला वापरा. ओके. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रॉन मूविंग इन फील्ड और चार्ज मूविंग इन द फील्ड. आणि याच्यानंतर फक्त डेव्हिस अँड जर्मर एक्सपेरिमेंट आहे जो थेरॉटिकल आहे. यू कॅन जस्ट हॅव अ लुक ॲट दॅट एक्सपेरिमेंट. नो न्यूमेरिकल्स एक्सपेक्टेड इन दॅट. थिअरी विचारू शकता. सो दॅट्स इट अबाउट atoms, molecules and nuclei lesson. We will meet in the next bullet lecture now. Thanks for watching. Bye bye.